महनीय सन्मान, आदरणीय व्यासपीठ, त्यावर आधारित गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेत ऐकावे ही माझी नम्र विनंती. शिक्षक फक्त विद्यार्थ्याला ज्ञानाची दृष्टीच देत नाही, शिक्षक फक्त विद्यार्थ्याला ज्ञानाची दृष्टीच देत नाही तर समाजाला योग्य दिशा दाखवतात. अशाच या तमाम गुरुजन वर्गाला सर्वात प्रथम माझे कोटी कोटी वंदन. आज 5 सप्टेंबर अख्ख्या भारतात शिक्षक दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज तुमची नव्हे, माझी नव्हे तर अख्ख्या भारताची राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती असेल की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे सगळं जग बदलून टाकते. की एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे सगळं जग बदलून टाकतं. शिक्षक फक्त लिहायचं कसं, वाचायचं कसं हे शिकवत नाहीत. शिक्षक फक्त लिहायचं कसं, वाचायचं कसं हे शिकवत नाही तर आयुष्यात जगायचं कसं, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं कसं राहायचं हे देखील शिकवतात. तर शिक्षक आपल्याला जगायचं कसं, स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायचं कसं हे देखील शिकवतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म तमिळनाडूमधील एका छोट्याशा तिरुत्तनी या गावात झालेला होता. डॉक्टर सर्वपल्ली यांचा जन्मदिनांक 5 सप्टेंबर 1888 आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरास्वामी असे होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे गरीब होते मात्र स्वाभिमानी होते. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेले होते. शेवटी मी जाता हेच म्हणून जाईन की जीवन भवसागर तरराया, जीवन भवसागर तरराया, चला आज वंदनूया अशा या महान गुरुराया, चला आज वंदनूया अशा महान गुरुराया. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.